ठीक आहे. आता आपण पुढचं एक एक्झाम्पल घेऊया. हे एक्झाम्पल बघा. झाले का तेही सांगा मला. सॉल्व द इक्वेशन्स x minus y minus 2z equal to 1, 2x plus 3y plus 4z equal to 4, 3x minus 2y minus 6z equal to 5. हे एक्झाम्पल एकदा चेक करा होमवर्क रेग्युलर दोन्ही मध्ये. झाला असेल तर सांगा मला. नाही झालं. ठीक आहे. घ्या एक्झाम्पल हे मग क्रॅमर्स रूल सॉल्व करण्यासाठी. दिलेले इक्वेशन्स एकाखाली एक व्यवस्थित लिहा गिवन मध्ये. गिवन सर तुम्ही हे काल होमवर्कला दिलं. नाही पण तुम्हीच म्हणताय, यस पण तुम्हीच म्हणताय. मला चेक करा म्हटलं होतं की रेग्युलर आणि होमवर्क दोन्ही झालेलं आहे का मग हे सर्वांचे एक्झाम्पल. हो सर झालंय कालच. आन्सर सांगा मला. डी ची व्हॅल्यू -8 -8, dx -8 -8, dy 8 8, dz 8 आणि त्याचं सोल्युशन x इक्वल टू 1 y इक्वल टू -1 z इक्वल टू -1. हे सर्वांचं आलेलं आहे का आन्सर. हो सर. हो सर. सर्वांनी हे लिहून घ्या आन्सर. ज्याचं एखाद्या वेळेला राहिला असेल त्यांनी आज सॉल्व करा ते एक्झाम्पल सॉल्व करत जा बरं का. परत तुम्हाला वह्या चेक करताना परत प्रॉब्लेम येणार आहे. तुमचे मार्क्स मग तुम्हाला इंटरनल जे आहेत ते तुम्हाला मिळणार नाहीत मार्क. त्यामुळे कसल्याही परिस्थिती एक्झाम्पल सॉल्व करायचे. होमवर्क जो दिलेला आहे तो कम्प्लीट करायचाच. जर एखाद्या वेळी काही प्रॉब्लेम येत असेल तर मला विचारा तुम्ही, पण तसंच बसू नका. आन्सर चेक करून लिहून घेतली सर्वांनी. हो सर. ठीक आहे. दुसऱ्या एक्झाम्पलचं आन्सर सांगा मला. डी डी किती येतोय. सॉल्व केलं नाही का कोणी. आवाज येते का सर्वांना. येस ऑर नो.
येस सर. केला असेल तर आन्सर सांगा, असेल तर आपण सॉल्व्ह करून देऊया, काय अडचण नाही. काय प्रॉब्लेम आहे का एक्झाम्पल मध्ये? सॉल्व्ह करून द्यायचं आहे का? हो सर. ठीक आहे, एक्झाम्पल सांगा मला. कोणीतरी एकाने एक्झाम्पल सांगा. सर घ्या 4R 4R -7S plus 28 2 T T is equal to equal to 4. 4. दुसरा 3R plus 6S 7T मध्ये काय? minus मायनस 70 equal to 5. हम्म, 2R हम्म, plus 4S minus 2T is equal to -3. या पद्धतीने ही 3 इक्वेशन्स होती. व्हेरिएबल कोणत्या व्हेरिएबल्स मध्ये आहे तो? RST. 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 रेग्युलर आपले व्हेरिएबल होते एक्स वाय झेड, त्यांच्या ऐवजी आर एस आणि टी ही 3 व्हेरिएबल मध्ये हे इक्वेशन्स आहेत. आणि आर इस एस टी चे जे कोइफिशियंट आहेत ते कोइफिशियंट घेऊन आपल्याला डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. मग त्यासाठी सुरुवातीला डी इक्वल टू घेऊया. डी इक्वल टू डिटर्मिनंट सांगा. आर चे कोएफिशियंट 432 432 -7 -764 आणि टी चे 2 -7 -2. आता हे सॉल्व करूया. फर्स्ट एलिमेंट घेऊया 4. 4 असणारा 4. रो आणि कॉलम सोडून दिला. 6 -7 -7 -7 4 -2. ओके. सेकंड एलिमेंट -7 घेतला, तो रो आणि कॉलम सोडला. 3 -7 2 -2. 3 -7 2 -. हा. प्लस थर्ड एलिमेंट, तो रो आणि कॉलम सोडला. 3 6 2 4. 3 6 4 3 6 2 4. 2 4. आता हे सॉल्व करूया. इक्वल टू 4 इन ब्रॅकेट क्रॉस मल्टिप्लिकेशन -12 -12 -12 मायनस -28 प्लस 7 इंटू -6 प्लस 2 इंटू 12 मायनस 12 म्हणजे 4 इंटू ब्रॅकेट इथे किती असेल 12 वजा 28. ही कॅल्क्युलेटर वरती करा. 16 कॅल्क्युलेटर वरती तुम्हाला लक्षात येतील त्या. म्हणजे हे किती येणार मल्टिप्लिकेशन? डी ची व्हॅल्यू
जरा कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे फक्त, यात काय अवघड आहे. नंबर मोठे आले म्हणून काय एवढं काय प्रॉब्लेम नाही. तुम्हाला काय नंबरचं काय डायरेक्ट कॅल्क्युलेशन तोंडी करायची काही गरज नाही. एकदा सिक्वेन्स ठेवला का तुम्हाला ते कॅल्क्युलेट वरती टाकायचं आणि ते ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन हेच करत जायचं. कितीही मोठा नंबर असला तरी आपल्याला कॅल्क्युलेशन करता येईल, काय अडचण आहे. आले का सर्वांचं डी? मग येस सर. हो सर. लिहून घ्या बरं का, सायमल्टेनियस माझ्या बरोबरच लिहित चला. झालं का लिहून सर्वांचं? मग हो सर. हो सर. ओके. आता हा जो डी आहे त्यातला हा पहिला कॉलम जो आहे तो पहिला कॉलम इथला काढून टाकायचा. त्याच्याऐवजी हे राईट हँड साइडचे कॉन्स्टंट टाकायचे. म्हणजे 4, 5, -3 त्या ठिकाणी टाकायचं. बाकी हे दोन्ही कॉलम कुठच्या आहे असेच. तो करून आपण dx करून घेतोय. सांगा dx इक्वल टू, मग सॉरी डी आर असेल, आता आर मध्ये आहे बरोबर आहे का? हो सर. एक्स वाय झेड मध्ये असतं तर dx dy dz. आर एस मध्ये टी मध्ये आहे तर dr ds dt हे काढायचं. सांगा पहिला कॉलम 4, 5, 4, 5, -3. -3. सेकंड कॉलम -7, 6, 4. थर्ड कॉलम 2, -7, -2. 2, -7, -2. ओके, सॉल्व करूया आता हे. इक्वल टू पहिला एलिमेंट घ्या 4, तो रो आणि कॉलम सोडून द्या. राहिलेलं डिटर्मिनंट मध्ये सेकंड एलिमेंट घेतला -7, तो रो आणि कॉलम सोडून राहतं काय? 5, -7, -3, -2. प्लस थर्ड एलिमेंट घ्यायचा 2 असणारा रो, 2 असणारा कॉलम सोडून द्यायचं. राहिलं 5, 6, -3, 4. 5, 6, -3, 4. हा इक्वल टू 4 इंटू क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आता यांची. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन, इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन, इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन, तिन्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. सांगा -12 हे मायनस मायनस तुम्ही डायरेक्ट प्लस करून लिहिलं तरी चालतं. हे -10 -21 4 इंटू ब्रॅकेट किती येतं? सर -14 कसं आलं सर तिथलं? सर तिथं -28 येते. ओके ओके -12 -28. सांगा आता. -60. बघा अजूनही तुम्ही चुकताय बघा. -16 येते का? करायची ना? -12 प्लस 28 किती येत आहे? +16. कॅल्क्युलेटर टाकून बघा वाटल्यास. 38. 2 इंटू 38 हे सांगा मल्टिप्लिकेशन.
प्लस सांग कॅल्क्युलेशन. -77. बरोबर आहे. dr इक्वल टू मिळाला आपल्याला -77. येऊ दे अशा पद्धतीने व्हॅल्यू, काय अडचण नाही. क्वचित एखादं एक्झाम्पल असतं त्या ऍप्लिकेशन लेवलचं. व्हॅल्यू थोड्याशा मोठ्या राहतात. लिहून घ्या व्यवस्थित. चालेल सर. चालेल सर. सर्वांचं झालंय. हो सर. ठीक आहे. आता दुसरा कॉलम रिप्लेस करून आपण डीएस ची व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. सांगा मला डीएस ची व्हॅल्यू रिप्लेस करून आलेली व्हॅल्यू सांगा. 432 Four, 5, -3. 4 5 -3 2 -7 -2. चेक करा बरं का सर्वांनी व्हॅल्यू द्या. करा कॅल्क्युलेशन आता. एलिमेंट 4 तो रो आणि कॉलम सोडून 5 -3 5 7 -7 -2 -3 -2. तर सेकंड एलिमेंट 4 घेतल्यानंतर पुढे काय ना डिटर्मिनंट मध्ये 3 2 3 -7 2 -2. ओके. प्लस थर्ड एलिमेंट घेतला 3 5 2 3 -3 5 2 -. कॅल्क्युलेशनचा पार्ट आता -10 -6 -14 करा कॅल्क्युलेशन. 4 × -21 सॉरी 31 येते तिथं. 4 × -31 -154. 4 × -31 -24. 124 येईल ना तिथं. -124. सर -120 बरोबर आहे सर. हा -32 पुढं मायनस -38 38. आणि कॅल्क्युलेशन याचं -154. 194. 194 आहे का सर्वांचं? हे लिहून घ्या. बरोबर आहे सर. मायनस -194.
झाले लिहून सर्वांचे? हो सर. हो सर. आता dt सांगा. dt इक्वल टू लास्ट व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. 4 3 column. 2 हा -7 6 4 4 5 -3. चेक करा. घ्या व्हॅल्यू. पहिली व्हॅल्यू तो रो आणि कॉलम सोडून द्यायचा. सेकंड व्हॅल्यू -7 आहे. तो रो आणि कॉलम सोडून राहिला. थ्री सिक्स 2 4. पुढं कॅल्क्युलेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन. हे 7 3 18 5 24 प्लस 7 इंटू 3 3 9 5 2 10. पुढं 12 वजा 12. पहिले कॅल्क्युलेशन. -38 दुसरं. -19 तिसरं. 0 त्यानंतर सिम्प्लिफिकेशन. हे 4 इंटू -38 152. -7 इंटू 19 किती आहे ते सांगा. -285. -285. हो सर. बघा येते का सर्वांचं? बरोबर हो आहे सर. या पद्धतीने आपण व्हॅल्यू काढल्या. डी dr ds dt. एकदा काय ही dt व्हॅल्यू झाली का आपण सिम्प्लिफिकेशन मध्ये युजिंग क्रॅमर्स रूल घेणार. युजिंग क्रॅमर्स रूल सांगा. r इक्वल टू dr upon d. dr upon dr अपॉन डी. dr ची व्हॅल्यू -77. d ची व्हॅल्यू -102. मायनस आहे का? नाही सर. म्हणजे -77 अपॉन 120. यात भाग जातोय का हो कशाचा? भाग नाही जात. दोन्हीचं दे जात असेल तर भाग घालवायचा. नसेल तर हे आपलं -77 अपॉन 120 आन्सर असेल. नाही जात सर. ओके, मग हाय असं ठेवा. यस ची व्हॅल्यू सांगा मला. ds अपॉन डी. ds ची व्हॅल्यू -194 -194 अपॉन Upon 120. बरोबर आहे. विच इज इक्वल टू, इथं मात्र भाग जाईल. -97 upon 60. -27 अपॉन 60. 97. 97 सर. 97 हा. अपॉन 60. भाग फक्त 2चा जातो. याच्या पुढे जाईल का? नाही जाणार. आता
टी इक्वल टू काढायचं आहे आपल्याला. टी ची व्हॅल्यू काय असेल? dt अपॉन डी. dt किती काढलेला आहे? -285 285 डिवायडेड बाय Upon 120. बरोबर आहे. आणि कॅल्क्युलेशन -90 upon 8. -90 का 19? 19. 19. 10 अपॉन 8. म्हणजेच आपल्याला सोल्युशन मिळालं. याची काही पॉइंट मध्ये व्हॅल्यू काढायची काही गरज नाहीये. x इक्वल टू -70 अपॉन 120, y इक्वल टू -97 अपॉन 60 आणि z इक्वल टू XYZ नाही नाही, काय आहे? REST RST -19 अपॉन 8. हे आपलं सोल्युशन. थोडस व्हॅल्यू वेगळ्या येतात. सिम्प्लिफिकेशन, क्लिअर सिम्प्लिफिकेशन आपल्याला मिळत नाहीये, ज्याला आपण नॅचरल किंवा इंटिजरच्या व्हॅल्यू म्हणतोय. ह्या रॅशनल नंबर मध्ये व्हॅल्यू मिळतात. त्यामुळे व्हॅल्यू येताना मोठ्या व्हॅल्यू येत आहेत. पण एक प्रोसिजर लक्षात ठेवायची, त्या पद्धतीनं प्रोसिजरने एक्झाम्पल सॉल्व्ह करत जायचं. अशा पद्धतीनं क्वचित एखादं एक्झाम्पल येऊ शकतं. असेल तर आपलं रेग्युलर फॉर्मॅट मध्ये जे असेल त्या पद्धतीनं भाग जाणारे जे नंबर्स असतात, म्हणजे D4, DX4, DY8, DZ12, आन्सर XYZ 1 2 3. अशा पद्धतीने एक्झाम्पल बऱ्यापैकी विचारली जातात. ती मात्र एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करता आली पाहिजे. झाले का सर्वांचे? Yes, sir. हो सर. ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल सॉल्व्ह करायला घ्या. Solve the equations by using Cramer's rule. Two x1 plus 3x2 equal to 5. x2 minus 3x3 plus 2 equal to 0. आणि x3 plus 3x1 equal to 4. ही दिलेली 3 इक्वेशन्स आहेत. कोणकोणते व्हेरिएबल्स आहेत को इथं? कोणते व्हेरिएबल्स आहेत? X1, X2, X3. X1, X2, X3. X, Y, Z जे रेग्युलर व्हेरिएबल्स आहेत यांच्या ऐवजी आपल्याला X1, X2 आणि X3 हे 3 व्हेरिएबल्स आहेत. आणि ही 3 सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे. आता पहिली इक्वेशन, त्यामध्ये कोणता व्हेरिएबल तुम्हाला ऍबसेंट दिसतोय? X3. X3 दिसतोय. आता X1, X2, X3 च्या जागा सांगा. X1 ची जागा कुठं असते?
पहिल्या ठिकाणी x2 ला, दुसऱ्या ठिकाणी आणि x3 ला, तिसऱ्या ठिकाणी असतं. म्हणजे इथे ऍबसेंट व्हेरिएबल कोणत्या ठिकाणी असेल? तिसऱ्या ठिकाणी. तिसऱ्या ठिकाणी असेल. म्हणजेच लिहिताना 2x1 प्लस 3x2 आणि जो ऍबसेंट व्हेरिएबल होता x3 त्याला काय लिहायचं असतं? 0. 0x3. 0x3 which is equal to पुढचं 5 आहे असं. 2x1 plus 3x2 plus 0x3 equal to 5. आता दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये बघा, इक्वेशन मध्ये कोणता व्हेरिएबल ऍबसेंट आहे? X1. x1. आणि तो 0x1 घेणार, पण कोणत्या ठिकाणी घेणार? पोझिशन त्याची काय? First. फर्स्ट पोझिशन असेल, पहिल्या ठिकाणी घ्यायचं. म्हणजेच इथे येणार 0x1 प्लस x2 मायनस 3x3 आणि हे +2 जे आहे ते राईट साइडला घेतल्यावर काय होईल? -2. कॉन्स्टंट जे असतील ते सुद्धा राईट साइडलाच घ्यायचे आपल्याला. कोणता व्हेरिएबल ऍबसेंट आहे? X2. X2. x2 ऍबसेंट आहे, कारण हा इथं x3 आहे, इथे x1 आहे. x2 हा ऍबसेंट आहे. त्याची पोझिशन कुठं असणार हो? दुसऱ्या ठिकाणी. आणि पहिले कोणती टर्म असेल? 3x1. हा, x1 ची टर्म असणार, म्हणून 3x1 प्लस 0x2 प्लस x3 इक्वल टू 4. या पद्धतीनं आपल्याला हे तिन्ही इक्वेशन आपल्या सिक्वेन्स नुसार तयार झाले आणि आता आपण त्यांचे डिटर्मिनंट घेऊ शकतोय. कशा पद्धतीनं? तुम्ही डिटर्मिनंट सांगा मला. डिटर्मिनंट म्हणजे हा पहिला कॉलम, दुसरा कॉलम, तिसरा कॉलम. x1, x2, x3 चे कोएफिशिएंट लिहायचे. सांगा पहिला कॉलम 203. 203 310. 310 031. 0 मायनस 31. हा झाला डी. आता डी ची व्हॅल्यू काढूया. पहिला एलिमेंट तो रो आणि कॉलम सोडून राहिलेला ते पुढे डिटर्मिनंट मध्ये लिहायचं. 2 1 minus 3 0 1. परत सेकंड एलिमेंट काय आहे? 3. 3. तो रो आणि कॉलम जर सोडला तर काय होईल? चेक करा सर्वांनी. तिसरा एलिमेंट 0. 0130. कॅल्क्युलेशन.
किती आलं? -25. आले का सर्वांचं? हो सर. हो सर. ही पहिली व्हॅल्यू डी ची आपण फाइंड आउट केली आहे. आता फाइंड आउट करणार आपण x1 साठी dx1. x1 साठी dx1. त्यासाठी पहिला कॉलम रिप्लेस करायचा डी मधला. हा पहिला कॉलम काढून टाकायचा आणि इथला 5 - 2 4 घ्यायचा. 5 - 2 4. आणि पुढचे दोन कॉलम सांगा. 310 310 0 - 31. तर हे सॉल्व करूया. 5 इंटू ब्रॅकेट रो कॉलम सोडून 1 - 3 0 1. हा. 1 Second - element. 3 त्याचा मायनस सांगा सेकंड एलिमेंटचा. -2 - 3 4 1. 2 - 3 प्लस थर्ड एलिमेंट -2 1 4 0. इथं बाहेर 0 आहे. आता जर तुम्ही डायरेक्ट 0 म्हणून दिलं तरी चालतं. इक्वल टू 5 इंटू ब्रॅकेट क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 इंटू 1 1 आणि -3 इंटू 0 0. परत -3 -2 -12 प्लस 0 असणार आहे. ते काय ड्रॉप केलं तरी चालतं आपल्याला. 5 इंटू 1 -3 इंटू प्लस 3 म्हणजे 5 - 30 किती येतं? -25. -25. डी ची व्हॅल्यू -25 मिळाली आहे. dx1 ची व्हॅल्यू सुद्धा -25 मिळाली. याचाच अर्थ x1 किती असणार हो? 1. बरोबर आहे. -25/25 dx1/d म्हणजे x1. त्याची व्हॅल्यू 1 मिळणार आपल्याला. आलं का लक्षात? आहे झाले का लिहून? हो. हो सर. हो सर. हो. आता एक व्हॅल्यू आपण काढली dx1 ची. आता dx2 ची फाइंड आउट करूया, की जी आपण दुसऱ्या कॉलम न रिप्लेस करतोय. राईट हँड साइडची कॉन्स्टंट सांगा मला व्हॅल्यूज. 203 203 504 हा 0 - 3 1. टू 203 504 0 - 3 1. बरोबर आहे का व्हॅल्यू सर्व? ओके. आता एक एक एलिमेंट घेऊया. 2 तो असणारा रो आणि कॉलम सोडून राहतं काय? 0 - 3 4 1. 0 - 3 4 1. परत सेकंड एलिमेंट
-5. तो रो आणि कॉलम सोडला तर 0 - 3 3 1. 0 - 3 3 1 प्लस थर्ड एलिमेंट plus 0 0 0 0 3 4. 0 0 4. आता यामध्ये पहिलं सिम्प्लिफिकेशन 2 इंटू ब्रॅकेट क्रॉस मल्टिप्लिकेशन हे प्रत्येकाचं करत जायचंय. 0 इंटू 1 0 मायनस -12 सर 5 तिथं into 504 नाहीये, -2 येतं सर. -2 5 येते. minus. -2. कुठं x2 च्या डिटर्मिनंट मध्ये. 0 आहे ना तिथं -2 येते. अरे मग Second row. खाली जावा ना सांगताना जरा काय पहिला कॉलम पहिला बरोबर आहे, हा दुसरा दुसरा चुकीचा आहे. दुसरा 5 सेकंड कॉलम मध्ये 5 -2 4. 5 -2. -2 4 हा सर. आणि तिसरा बरोबर आहे का? हो सर. ठीक आहे करा परत एकदा 2 इंटू ब्रॅकेट मध्ये हे आलं -2 -3 4 1 5 असणारा रो आणि कॉलम सोडून राहतं काय आणि प्लस तिसरा एलिमेंट 0 तो रो आणि कॉलम सोडून राहतं काय 0 -2 3 4. कॅल्क्युलेशन करा -5 0 -9 प्लस हे 0 2 इंटू ब्रॅकेट हे किती आला 5 इंटू ब्रॅकेट म्हणजे 20 -45 किती येत आहे -25. परत -25 येते का हे हो. हो सर. बघा चेक करा परत एकदा -25 येते का म्हणजे y ची व्हॅल्यू परत आपल्याला लगेच फाइंड आउट करता येईल काय येईल y ची व्हॅल्यू 1. 1 आली बरोबर आहे कारण d -25 आहे dx1 -25 आहे dx2 सुद्धा -25 आहे मग dx3 काय असेल -25 येते सर. -25 येते का मग बेस्टच झाला dx3 व्हॅल्यू सांगा 203 203 310 310 5 -24. 5 -24 सोल्युशन काय आले हो सर्व सोल्युशन 1 1. मायनस सेकंड एलिमेंट तो रो आणि कॉलम जर सोडला तर राहतं काय 0 -2 3 4 थर्ड एलिमेंट 5 आहे तो जर सोडला तर आता आपलं 0 1 3 0
करा आता कॅल्क्युलेशनचा पार्ट. सांगा मला क्रॉस मल्टिप्लिकेशन. 4 minus 0. 4 minus 4 0 minus 0. बरोबर आहे. -3 into 0 minus 6. म्हणजे तुम्ही तिथं डायरेक्ट सुद्धा +6 करू शकता बरं का. 0 + 6 प्लस Min 0 minus 3. -3. 0. 0 - 3 क्रॉस मल्टिप्लिकेशन. हे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, याला क्रॉस केलं, याला क्रॉस केलं. तिन्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन 2/2 डिटर्मिनंट साठी लिहिले. आता सिम्प्लिफिकेशन. 2 into bracket 4 -3 into bracket 6 plus 5 into bracket. minus 3. -3. ओके बरोबर आहे. मल्टिप्लिकेशन पहिलं 8 8. पुन्हा -18. -18. हा minus 15. -15. Minus ओके minus म्हणजे 25. minus dx3 25. मायनसच येते का. हा सर. Yes, sir. dx3 which is equal to -25. म्हणजेच आता आपल्याला राहायला फक्त क्रॅमर्स रूल यूज करायचा आपला. लिहून झालंय का सर्वांचं हे. हो सर. using Cramer's rule x1 equal to formula dx1 upon d. dx1 upon d. dx1 ची व्हॅल्यू किती काढली आपण. -25. 25. आणि d ची -25. -25 म्हणजे त्याचा आन्सर -25 ला -25 गेट कॅन्सल्ड. व्हॅल्यू मिळेल. -1. तसंच x2 इक्वल टू फॉर्म्युला सांगा. dx2 upon d. upon d. dx2 ची व्हॅल्यू, -20. -25. d ची व्हॅल्यू -25. -25. त्याला कॅन्सल झाले. 1. 0. 1. 1. x3 चा फॉर्म्युला dx3 dx3 upon d. इक्वल टू dx3 ची व्हॅल्यू -25. -25 upon -25. हे कॅन्सल झाल्यानंतर मिळेल काय. 1. 1. म्हणजेच याचं सोल्युशन इज x1 इक्वल टू 1. x2 1 equal to आणि x3 सुद्धा 1. सोल्युशन मिळालं आपल्याला. x1 1, x2 1 आणि x3 सुद्धा 1. म्हणजे सहसा जनरल जी एक्झाम्पल आहेत ते एक्झाम्पलला अशा पद्धतीनं भाग जाऊन एक सिंपल कॅल्क्युलेशन 1 1 1 असेल, 1 - 2 1 असेल, 1 2 3 अशा पद्धतीनं भाग जाऊन एक व्हॅल्यू मिळते. आपलं बघाच एक एक्झाम्पल की ज्यामध्ये आपल्याला भाग घालवता आला नाहीये. जास्ती मोठ्याच व्हॅल्यू राहिल्या त्यामध्ये. अलग लक्षात आहे. डिटर्मिनंट रूल त्यालाच आपण क्रॅमर्स रूल म्हणतोय. Yes, sir.
हो सर. आपण 2 सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्याची एक्झाम्पल बघितली, 3 सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्याची ही एक्झाम्पल बघितली. म्हणजे पहिलं ऍप्लिकेशन आपण डिटर्मिनंटचं बघितलं, सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करणं. त्याला आपण क्रॅमर्स रूलचा यूज करून म्हणतोय. आणि क्रॅमर्स रूल मध्ये XYZ च्या व्हॅल्यू काय असतात सांगा फॉर्म्युला? X इक्वल टू फॉर्म्युला, Y इक्वल टू, Z इक्वल टू फॉर्म्युला सांगा मला. X is equal to dx upon d. Y is equal to dy upon d and z is equal to dz upon d. हा, त्यातले D, dx, dy, dz कशा पद्धतीने काढायची सांगा मला. D द्यायचा कशा? dx ची व्हॅल्यू अपॉन d ची व्हॅल्यू त्याच्यात आपण भाग घालून आपल्याला आन्सर भेटू शकतो. नाही नाही, ते सोल्युशन झालं बरोबर आहे. त्या फॉर्म्युलेमध्ये 4 व्हॅल्यू काढणार त्या लिहिल्या, पण D कसा लिहायचा, dx कसा लिहायचा? दिलेल्या सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये D म्हणजे कशा पद्धतीने, कोणते कॉन्स्टंट असतात त्यामध्ये लिहिलेले आपण? D म्हणजे काय असतो, X, Y आणि Z यांचे काय असतात, सर्व कोइफिशियंट आहेत. बरोबर आहे का? कोइफिशियंट ऑफ डिटर्मिनंट झाला तो D म्हणजे. X चे कॉलम आपण X चे कोइफिशियंट लिहायचे पहिला कॉलम, Y चा कोइफिशियंट सर्व लिहायचे दुसरा कॉलम, Z चे कोइफिशियंट लिहायचे तिसरा कॉलम. dx कसा काढला जातो, D वरून? त्या D मधील पहिला कॉलम आपण काढून टाकतोय आणि त्याच्या ऐवजी इक्वल टू च्या उजव्या बाजूला जे कॉन्स्टंट आहेत, तो कॉन्स्टंटचा एक कॉलम तयार करायचा, तो पहिल्या कॉलमच्या ठिकाणी टाकतोय. त्याला आपण काय म्हणतोय, dx. dy साठी काय करतोय, y चा कॉलम काढून टाकतोय, त्याच्या जागी इज इक्वल टू च्या पलीकडचे जे काही कोइफिशियंट आहेत ते घेतो. बरोबर आहे. दुसरा कॉलम जो y चा आहे तो कॉलम रिप्लेस करायचा त्या D मधला राईट हँड साइडच्या कॉन्स्टंटनी. आणि dz काढताना z चा कॉलम काढून टाकून इज इक्वल टू च्या पलीकडचे जे काही कोइफिशियंट आहेत ते आपण तिथे टाकू शकतो. बरोबर आहे. या पद्धतीने आपण पहिला D, dx त्यानंतर dy, dz या 4 व्हॅल्यू फाइंड आउट करतोय आणि आलेल्या 4 व्हॅल्यूचा यूज क्रॅमर्स रूल मध्ये पुट अप करतोय सर्व व्हॅल्यू, आणि मगच आपल्याला त्याचं सोल्युशन मिळतंय. X, Y, Z. मग व्हेरिएबल कोणतेही असू द्या, I1, I2, I3 असे सर्किट मधले प्रॉब्लेम्स असू द्या, व्होल्टेजेस फिजिक्स मधले प्रॉब्लेम्स असू द्या, V1, V2, V3, P1, P2, P3 पॉवर मधले प्रॉब्लेम्स असू द्या, किंवा इन जनरल X1, X2, X3 अशा पद्धतीनं प्रॉब्लेम्स असू द्या, आपल्याला व्हेरिएबल कोणताही आला तरी काही प्रॉब्लेम येणार नाहीये. प्रोसेस कशी आहे आपली फाइंड आउट करण्याची, एकच आहे. D फाइंड आउट करणं, त्यानंतर dx, dy, dz, पहिला कॉलम रिप्लेस, दुसरा कॉलम रिप्लेस, तिसरा कॉलम रिप्लेस, या पद्धतीनेच आपण फाइंड आउट करणार. आलं का लक्षात हा क्रॅमर्स रूल सर्वांना? हो सर. हो सर. ओके. आपण चौथ्या लेक्चरला अजूनही थोडीफार एक्झाम्पल घेऊया. त्यानंतर आपण पुढचा पार्ट डिटर्मिनंटचा जो ऍप्लिकेशनचा आहे, एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड आउट करणं, तोही डिटर्मिनंटचा यूज करून, तेही आपण बघूया. तोपर्यंत इथं थांबूया. राहिलेला पार्ट आपण पुढचं जे चौथं लेक्चर आज आपला आहे त्या लेक्चरला घेऊया. ओके सर. ओके, ठीक आहे. Okay, sir. थँक्यू.